प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. येत्या एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा रिकाम्या होणार आहे, रिक्त होणार आहे, खाली होणार आहे. त्या रिक्त होणाऱ्या जागांपैकी रामदास आठवले आणि इतर 6 खासदार यांचा समावेश आहे. एप्रिल मध्ये या रिक्त झालेल्या जागांवर पुन्हा 7 खासदारांची वर्णी लागेल. नवीन चेहरे येतील किंवा जुने चेहरे जे आहेत त्यांना पुन्हा संधी दिल्या जाईल. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे जाहीर मागणी करतोय. बाबासाहेबांचे नातू विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेना प्रमुख संविधान रक्षक सरसेनानी आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेबांना राज्यसभेवरती घेण्यात यावं. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती आहे. गेल्या वर्षी ती राजकीय युती आकाराला आली. त्या युतीच्या वेळेला शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून 10% सत्तेमध्ये 10% वाटा रिपब्लिकन सेनेला देण्यात येणार आहे अशी माहिती किंवा अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली. त्यानंतर युती झाल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या किती जागांपैकी 10% जागा रिपब्लिकन सेनेला देण्यात आल्या किंवा सोडण्यात आल्या हा संशोधनाचा विषय आहे. परंतु असं जरी असलं, कारण निवडणुकांचं गणित हे वेगळं राहते, काही ठिकाणी अपरिहार्यता राहते किंवा मनात असताना देखील काही गोष्टी करता येत नाही आणि राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या आमच्या मनासारखे होईलच असा कोणताही भाग नसतो. परंतु राज्यसभेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मात्र संधी आलेली आहे, संधी चालून आलेली आहे. आनंदराज आंबेडकर साहेबांना राज्यसभेवरती घेऊन सामाजिक न्याय देण्याची एक सुवर्ण संधी एकनाथ शिंदे यांना प्राप्त झालेली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये रिपब्लिकन सेनेला न्याय देता आला नाही किंवा नसन देता आला, परंतु आता मात्र राज्यसभेमध्ये आनंदराज आंबेडकरांना वर्णी लावून तो न्याय देण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे नक्कीच करतील ही आशा महाराष्ट्रातील जनतेला आहे. आनंदराज आंबेडकरांची राज्यसभेवर एकनाथ शिंदे यांनी जर त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून जर वर्णी लावली, राज्यसभेवरती जर आनंदराज आंबेडकर साहेबांना घेतलं तर एक सामाजिक आणि राजकीय समतोल साधला जाईल आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आणखीन एक विश्वासाचे वातावरण तयार होईल, एक विश्वास निर्माण होईल. तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे नेते, दिलेला शब्द पाळणारे नेते आणि आपण दिलेला शब्द हा खोटा ठरता कामा नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे नेते म्हणून त्यांची गणना होते. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांना जर त्यांनी राज्यसभामध्ये पाठवलं किंवा खासदार केलं तर त्यांच्याबद्दलचा एक संदेश जनतेमध्ये सकारात्मक पद्धतीने जाणार आहे. शिवशक्ती भीमशक्ती ही अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे. आनंदराज आंबेडकरांचं राज्यसभेवरती जाणं हे केवळ खासदार म्हणून त्याच्याकडे न पाहता एक सामाजिक न्याय, सामाजिक समतोल आणि शिवशक्ती भीमशक्तीचं एक विशाल रूप म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे.
राज्यसभेत तसेही टिंगल टवाळ्या करणारे, करमणूक करणारे, कविता करून नेत्याची चापलुसी करणारे अनेक लोक आपण पाहिली. परंतु तिचा अभ्यासू नेत्याची मात्र कुठंतरी वानवा कमतरता दिसून येते. आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रकांड पंडितांचे नातू आहे. हे महाविद्वानाचे नातू आहे. ते फक्त महाविद्वानाचे नातू नाही तर स्वतः देखील एक फार मोठे विचारवंत आहे. एक अभ्यासू नेते आहे. दूरदृष्टीचे नेते आहेत. अशा नेत्याला राज्यसभेमध्ये जर वर्णी लागली किंवा राज्यसभेत जाण्याची संधी प्राप्त झाली तर ते आनंदराज आंबेडकरांचं नव्हे तर राज्यसभेसाठी फलदायी ठरणार आहे. आनंदराज आंबेडकर खासदार बनले काय किंवा नाही बनले काय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना काही फरक पडत नाही, कारण ते इथल्या जनतेचे नेते आहेत. तमाम बहुजनांच्या हृदयात कोरलेले ते आहेत. महाराष्ट्राच्या हृदयामध्ये कोरलेले ते नेते आहेत. त्यामुळे खासदारकीपेक्षाही फार मोठं स्थान महाराष्ट्राच्या काळजामध्ये आनंदराज आंबेडकरांचे आहे. अशा आनंदराज आंबेडकरांना जर राज्यसभेत जाण्याची संधी प्राप्त झाली तर इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेस ते कुशल कर्म असणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं ते अतिशय फलदायी ठरणार आहे. तळागाळातल्या जनतेचे, वंचितांचे, शोषितांचे, पीडितांचे, सर्वहारा समूहाचे प्रश्न धसाला लावण्यासाठी आनंदराज आंबेडकरांसारखाच खमक्या नेता राज्यसभेत पाहिजे. एकनाथराव शिंदेजी, आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या वतीनं आणि भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीरपणे आवाहन करतोय. आनंदराज साहेबांना राज्यसभेत जाण्याची संधी प्राप्त करून द्या. आम्ही सामाजिक न्यायाची जी दरी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्याचं काम करा. आनंदराज आंबेडकरांच्या रूपानं एक अभ्यासू नेता राज्यसभेत गेला पाहिजे हीच महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्रानं आजवर अनेक उत्तमोत्तम नेते राज्यसभेत पाठवले. अगदी प्रकाशजी आंबेडकर हे आनंदराज आंबेडकरांचे सख्खे बंधू, ते सुद्धा राज्यसभेत होते. राज्यसभेत असताना प्रकाशजी आंबेडकरांनी प्रचंड असं या देशाला मार्गदर्शन केलं, राष्ट्राला मार्गदर्शन केलं, जनतेला, समाजाला मार्गदर्शन केलं. हीच भूमिका आनंदराज आंबेडकर साहेबांना देखील राज्यसभेत गेल्याच्या नंतर निभावण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांना शिवसेना रिपब्लिकन सेना युतीच्या माध्यमातून राज्यसभेवर एप्रिल महिन्यामध्ये एकनाथराव शिंदे हे पाठवतील ही आशा आहे, अपेक्षा आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.